गुड मॉर्निंग. तर आज सकाळी इकडं पुन्हा मला पोहे बनवायचे होते नाश्त्याला. तर रोज वेगळं नवीन काय करणार, तर सगळ्यात सोपं आपलं मस्त आणि छान हेल्दी पण पोहे. तर मग म्हटलं चला पोहेच करूयात. मग पोहे गरम केले, मुलांना खायला दिले, नाश्ता करून घेतला सगळ्यांनी. आणि इकडं गावाकडनं भाजी आणली होती, तेच मी इकडं करायला शिजायला टाकली होती. तोपर्यंत बाकीची कामे आवरले, झाडून वगैरे. कारण मला एका क्लायंटचा फोन आला होता की तुम्ही आहात का, मला हेअरकट आणि मेहंदी वगैरे लावायची. तर मग त्या येणार होत्या, त्यामुळे पटापट कामे आवरून घेतले. आणि इकडं मुलगी शाळेत जायला निघाली होती. तर आज शाळेत एकटीला जायचं होतं, पण काही तक्रार केली नाही, कारण की आज मुला रितेशला सुट्टी होती, त्यामुळं ती एकटीच गेली. पण दरवेळेस तिची तक्रार असते की मी नाही एकटी जाणार. पण ह्यावेळेस शाळेत आज राखी कॉम्पिटिशन होतं, त्यामुळे न तक्रार करता काही गेली. आणि मला ते क्लायंट आलं तर ते मी काम माझं करून घेतलं. आणि इकडं त्याचंच मी इकडं सगळं क्लिनिंग करून घेतलं. हेअरकट केलं की मला डीप क्लिनिंग करावं लागतं थोडंसं. आणि परत तिच्या पप्पांनी फोन करून सांगितलं आज की तू तिला घ्यायला जा. मग मी आवरून घेतलं पटापट आणि तिला शाळेतनं घेऊन आल्यानंतर इकडं रितेशला कॉफी प्यायची होती, मग तीच इकडे मी त्याला करून दिली. आणि माझ्यासाठी चहा केला होता. मस्त दोघांनी चहा बिस्किट एन्जॉय केलं. आणि आज परत त्याच्या पप्पांनी फोन केला 5-6 वाजता की आज काय बनवते, तर आज पराठे बनव की संध्याकाळी थोडंसं नाही का, सकाळी काही जास्त वेळ मिळत नाही, त्यामुळं म्हटलं गरम गरम पण खाता येईल, त्यामुळे मग पराठेच बनवतात. मग थोडंसं इकडं मी संध्याकाळी फ्रेश झालेच, थोडंसं मॉइश्चरायझर आणि ना ओठ खूपच ड्राय झाले होते, तेच मी इकडं ओठांना पण थोडंसं लिप बाम लावून घेतलं. आणि थोडंसं फ्रेश झाले. आणि नंतर घेतले संध्याकाळची तयारी करायला. इकडं कुकरला मी बटाटे लावले होते. आणि इकडं मैदा घेतला होता, तो मी चाळून घेतला, कारण खूप दिवस झाले फ्रीजमध्ये ठेवला होता. आणि चला, मस्त असा आमचा बटाटा पराठा होता. चला बाय.